श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी उद्या आहे काळभैरवनाथ जयंती आणि त्याच्यावरचाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे। 2 दिवस झाले काळभैरवनाथ जयंतीचे उपाय सेवा सांगून झालेले आहेत, तर ते सगळ्यांनी करायचं आहे आणि ज्यांना काहीच नाही जमणार त्यांनी या सांगितलेल्या 2च सेवा करायच्या आहेत, त्या सुद्धा पुरेशा आहेत आणि भरपूर आहेत। तुम्हाला काय करायचं आहे? उद्या काळभैरव जयंती आहे। सकाळपासून तुमच्या मनामध्ये ओम श्री काळभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप जेवढा जमेल किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जितका जमेल तितका तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन फक्त तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवून यायचं आहे। आता हे सुद्धा ज्यांना जमणार नाही त्यांनी काय करायचं आहे, तर ही सेवा सुद्धा ज्यांना जमणार नाही किंवा मंदिरच नाहीये ताई आमच्या इथे, अशा लोकांनी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन 1 लोटा जल अर्पण केले तरीही चालेल। चला, आता काही लोकांना हेही जमणार नाही ताई, घरातल्या घरात करण्याची सेवा सांगा। बरोबर आहे, कुणाकडे लहान मूल असतं, मिस्टर नेणारे नसतात किंवा बाहेर असतात, अशांनी काय करावे? तर अशांनी बरोबर संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला एक चौमुखी दिवा लावायचा आहे। चौमुखीचा दिवा म्हणजे कसा ते लक्षात घ्या। कणकेचा घ्या, मातीचा घ्या, निरांजन घ्या, कोणताही घ्या। 2 वातींची 1 वात अशा 4 ठिकाणी वाती लावायच्या, म्हणजे एकूण 8 वाती 4 बाजूला तुम्हाला लावायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल घालून त्याच्यात तुम्हाला काळे उडदाचे दाणे 4 दाणे तुम्हाला त्यात काळे उडदाचे घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। त्याच्या खाली तुम्हाला तांदळाचे आसन द्यायचे आहे। हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तिथेच बसून काळभैरव अष्टक 11 वेळा किंवा 3 वेळा म्हणायचं आहे आणि ओम श्री काळभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जेव्हा तुम्ही काळभैरव अष्टक म्हणत असाल तेव्हा हात जोडून पुस्तकात बघून मन लावून जोरात ते काळभैरव अष्टक म्हणायचं आहे की ती सगळा तुमचा जे बोलण्याची ध्वनी आहे ती अख्ख्या घरामध्ये पसरली पाहिजे। तुमच्या घरातून संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होईल। काळभैरव अष्टक म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचे जे तेल आहे ते प्रत्येकाच्या कपाळाला किंवा डोक्याच्या मध्यभागी लावायचे आहे आणि काळभैरव अष्टक म्हणताना लावलेल्या उदबत्तीचा जो अंगारा आहे तो सगळ्यांच्या कपाळाला लावायचा आहे आणि उरलेला ठेवून द्यायचा आहे घरात फुंकरण्यासाठी। कधी वाटलं आज घरात खूप बेचैन वाटत आहे, मन उदास आहे किंवा घरात काहीतरी कुणीतरी येऊन गेलंय आणि त्यानंतर खूप निगेटिव्हिटी पसरली, अशा वेळेस तो अंगारा तुम्हाला घरामध्ये सगळीकडे थोडासा फुंकायचा आहे। त्याचप्रमाणे उद्या 2 वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत। एक म्हणजे पिवळी मोहरी आणि दुसरा म्हणजे कापूर। एका पणतीमध्ये कापूर घ्या, त्यात पिवळी मोहरी 5 चिमूट घालत ओम श्री काळभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करत ती कापूर आणि मोहरी सगळ्या घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे। बस एवढंच केलं तरी खूप आहे आणि मंत्र जप करायचा आहे। बाकी ज्यांना सेवा उपाय करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो सगळ्यांनी आवर्जून बघावा ही नम्र विनंती करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, श्री काळभैरवनाथाय नमो नमः। श्री स्वामी समर्थ।